तुतारीचं चिन्ह टाक आणि बारामतीच्या इशाऱ्यावर आंदोलन कर, पण तरी सुद्धा ओबीसीच्या घटनात्मक चौकटीत प्रवेश करायला परवानगी नाही। उपोषणाला बसावं लागतंय। खर तर उपोषण हे लोकशाही मधलं सामान्य जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेणारं खूप मोठं या लोकशाही मधलं वेपन आहे। पण या महाराष्ट्र सरकारनं परत एकदा अंतर्वली सराटीमध्ये उपोषण सुरू झालं। आमच्या मनामध्ये इच्छा नसताना सुद्धा जर सरकारला उपोषणाचीच भाषा करत असेल, जर सरकारला काही GR काढायचे असतील बेकायदेशीररित्या आणि या महाराष्ट्रामधल्या 50 ते 60% दरम्यान असणाऱ्या ओबीसींचं हक्क आणि अधिकार काढून घ्यायचे असतील तर मग आम्हाला परत एकदा या वडीगोद्रीमध्ये उपोषण करायला लागतंय। खूप खेदाने नमूद करावंसं वाटतं। आज माझ्या बरोबर माझे सहकारी नवनाथाबा वाघमारे आणि अंबड तालुक्यामधल्या आणि वडीगोद्रीच्या परिसरामधल्या पंचक्रोशी मधली सगळी माणसं, अगदी माता भगिनी, कष्टकरी माणसं आज या वडीगोद्रीमध्ये आलेली आहेत। या सगळ्या माणसांचं, या सगळ्या ओबीसी प्रवर्गामधल्या, विजयंती प्रवर्गामधल्या, एसबीसी प्रवर्गामधल्या या सगळ्या या ओबीसींचा आवाज या महाराष्ट्रापर्यंत, महाराष्ट्र गव्हर्नमेंट पर्यंत पोहोचावा म्हणून आज आम्ही इथं उपोषणाला बसत आहोत। मी या सर्व मंडळींचा आभार व्यक्त करतो आणि विशेष करून वडीगोद्री गावच्या ग्रामस्थांचं आणि वडीगोद्री गावातल्या आमच्या सर्व मित्रमंडळींचं विशेष करून आभार व्यक्त करतो। आज गेवराई परिसर असेल, खूप तालुक्यात आजूबाजूचे खरं तर पैठण असेल, आजूबाजूच्या सर्व परिसरामध्ये माणसं येत आहेत। आज आमची सुरुवात झालेली आहे आणि या शासनाला आम्ही दाखवून देणार आहोत की ओबीसींच्या सुद्धा काही वेदना आहे, ओबीसींचा सुद्धा काही आक्रोश आहे। तुम्ही जर आमच्याकडे पाहणार नसाल तर इथून पुढच्या कालावधीमध्ये तुम्हाला ज्या भाषेमध्ये उत्तर हवंय त्या भाषेमध्ये इथला ओबीसी बांधव उत्तर देईल। तुतारीचं चिन्ह टाक आणि बारामतीच्या इशाऱ्यावर आंदोलन कर, पण तरी सुद्धा ओबीसीच्या घटनात्मक चौकटीत प्रवेश करायला परवानगी नाही। तुम्ही गॅजेट लागू करायचं, कुणी अधिकार दिला या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना? कायदा कळतो का या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला? स्टेट बॅकवर्ड कमिशन कशासाठी नेमलंय? या प्रश्नाची उत्तर आम्हाला हवे। या महाराष्ट्राचे राज्यपाल महोदय असतील, राज्यपाल महोदय 12-13 करोड जनतेच्या दायित्वाची शपथ घेतलेला एक मुख्यमंत्री या महाराष्ट्रामधल्या 50-60% लोकांच्या न्याय हक्क अधिकाराच्या जीवावर उठलाय, बेकायदेशीररित्या काम करतोय। या प्रश्नाचं उत्तर आम्हाला हवंय। देशाच्या राष्ट्रपतींना आम्ही हा प्रश्न विचारतोय, देशाच्या पंतप्रधानांना हा आम्ही प्रश्न विचारतोय। राज्य मागासवर्ग आयोग, सन्माननीय सर्वोच्च न्यायालय, तत्कालीन औरंगाबाद खंडपीठ आणि आत्ताच छत्रपती संभाजीनगर त्या हायकोर्टाचं जजमेंट पायदळी तुडवलं जातंय आणि एक जरांगे नावाचा माणूस, खरं तर आम्ही संविधानाची भाषा बोलणारे आम्ही दोघेही कार्यकर्ते आहोत, पण जरांगे नावाचा माणूस, खरं तर तुम्ही गावगाड्यातली माणसं आहात, महाराष्ट्राला मला सांगायचं आहे
तमाशामधला सोंगाड्या असतो ना, तमाशातला सोंगाड्या, करमणूक करणारा, बतावणी करणारा माणूस, त्या माणसाच्या सांगण्यावरनं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जी.आर. करतो. लाज वाटते आताच्या आजी मुख्यमंत्र्याची आणि माजी मुख्यमंत्र्यांची नावं सांगतो. अशोकराव चव्हाण माजी मुख्यमंत्री, सन्माननीय उद्धवजी ठाकरे माजी मुख्यमंत्री, पृथ्वीराज बाबा चव्हाण माजी मुख्यमंत्री. या माणसांना जरांगेच्या अंतर्गत तिकडे जायला वेळ आहे, पण ओबीसीच्या एकाही माणसाकडे, एकाही आंदोलकाकडे, एकाही मागणीकडे वेळ द्यायला यांच्याकडे वेळ नाही. सन्माननीय राहुलजी गांधी, तुम्ही ओबीसीची भाषा बोलता राष्ट्रीय स्तरावर. हा पृथ्वीराज चव्हाण नावाचा जातीवादी माणूस अंतर्गत सराठीला जाऊन आला. आमच्या ओबीसीची काय भावना ऐकावी ना त्या पृथ्वीराज बाबानं. दरबारी माणूस, तुला काय माहितीये महाराष्ट्र, काय माहितीये डॉक्टर पकडे जाते, काय माहितीये ओबीसी वर्ग. या जरांगे नावाच्या माणसाला मी बतावणीकार म्हणलं, सोंगाड्या म्हणलं. खरं तर मी तो बिग बॉसचा जो कार्यक्रम आहे ना, त्या प्रोड्युसरला सांगेल की बघा एखाद्या येलो कार्ड, रेड कार्डच्या द्वारे या जरांगीला तुमच्या बिग बॉस मध्ये घ्या. याच्यापेक्षा या जरांगीची कुठलीही लायकी नाही. प्रत्येक आंदोलनाला वेगळी मागणी. या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही आज गोरीगोपीच्या या ओबीसीच्या पंढरीमध्ये, सामाजिक न्यायाच्या पंढरीमध्ये आम्ही आज इथं उपोषणाला बसलो.